श्री नर्मदा पुराण अध्याय 182 भाग 2 यामध्ये भृगु ऋषी यांनी तपसाधना केली आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांना शाप देऊन निघून गेली। त्यानंतर महर्षी भृगु यांनी भगवान महादेवांची तपश्चर्या केली। त्यांचे तप बघून श्री शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी पूर्वी सांगितले होते तसेच आहे की श्रीदेवीची अनुमती घेऊन जर तिने ते मान्य केले तरच तुमचे सिद्ध क्षेत्र निर्माण करा, अन्यथा नाही। हे स्थान निसंदेह क्रोध स्थान आहे। मात्र आणखीनही ऐका, या स्थानातील ब्राह्मण माझ्या कृपाप्रसादाने निसंशय भयरहित होतील। जे शेकडो हजारो ब्राह्मण इथे त्वरित आले ते सर्व वेद विद्येत व व्रतात प्रारंगत तसेच सर्व शास्त्रात प्रवीण होतील। हे भृगुश्रेष्ठ, अशिक्षित आणि दीन अवस्था प्राप्त मूर्खाला प्रत्युत्तर करण्यास प्रत्यक्षात इंद्रदेवही असमर्थ आहे। हे ब्राह्मणश्रेष्ठ, आजपासून हे कोटीतीर्थ नावाचे स्थान निसंशय सर्व पापनाशक आहे। माझ्या कृपेने हे स्थान देवांनी सेवित होईल। भृगु क्षेत्रात जे कुर्मी, कीटक, पतंग आदी मृत पावतील त्यांचा माझ्या कृपेने शिवलोकात निवास होईल। ऋषकुंडात स्नान करून श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास निश्चितच सर्व मेध यक्षाचे फल प्राप्त होते। भृगुतीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण केल्यास पितृगण तृप्त होऊन 12 वर्ष शांती प्राप्त करतात। दही, दूध, तूप, मध व पाण्याने त्रिनेत्र श्री शंकराला स्नान घालणारा स्वर्गात निवास करतो। हे ब्राह्मणश्रेष्ठ, माझ्या कृपेने हे भृगुक्षेत्र सर्व देवांनी सेवित होऊन कुरुक्षेत्र आदी समान होईल। सूर्यग्रहणात सोन्याचे जव डोक्यावर ठेवून भृगुक्षेत्रात स्नान करणाऱ्याने निसंशय कुरु जंगलात स्नान केल्याचेच समजावे। मी पण तिथेच राहीन आणि माझी प्रिय अंबिकाही तिथेच असेल। नावानुसार सौभाग्य सुंदर ती देवी सर्व दुःखांचा नाश करणारी आहे। त्या देवीसह मी भृगुकच्छ क्षेत्रात निवास करेन। हे सांगून श्री महादेव आणि देवी अंबिका दोघेही भृगुकच्छ क्षेत्रात स्थित झाले। तेव्हा भृगु महर्षी ब्रह्मघोषाने निनांदलेल्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तसेच अथर्ववेदाचा मंत्रघोष होत असलेल्या स्वनगरात पोहोचले। त्या तीर्थात जो स्नान करून ऋष त्याजतो तो श्री शिवशंकराच्या स्वरूपाशी एकरूप होतो, हे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे। जो चैत्र महिन्यात सौभाग्य सुंदरीचे पूजन करून मीठ दान करतो तसेच गाय, जमीन, सुवर्ण आदी ललिता, पार्वती व श्री शिव प्रसन्न व्हावे म्हणून ब्राह्मणाला दान करतो त्याला सर्व सुख प्राप्त होते। हे राजश्रेष्ठ, भृगुक्षेत्रात स्नान केल्यास स्त्रीस दुःख, दुर्भाग्य तसेच पतीचा वियोग होत नाही। पांडुपुत्र युधिष्ठिर जो नित्य भृगुदेवाचे दर्शन करतो तो ब्रह्म सदनापर्यंत तेथील देवतांसह जे पुण्य फल प्राप्त करतो ते ऐक। सुवर्णाने मढवलेल्या शिंगाची साध्वी, सुशील तरुण, सवत्स, दुभती गाय सर्व व्रतांनी युक्त ब्राह्मणाला देऊन जे फळ मिळते ना ते या तीर्थात स्नान केल्यास खरोखरच प्राप्त होते। हे राजा, श्री नर्मदाच्या या तीर्थात शूरवृत्तीने देहत्याग करणारा श्री इंद्रदेवांचे आतिथ्य प्राप्त करतो। हे आख्यान सदा यशदायी, स्वर्गदायी, धनदायी, पुत्रदायी व आयुर्वर्धन करणारे आहे। प्रत्येक पर्वात अमावस्या पौर्णिमेला भक्तीने हे आख्यान श्रवण करणारा हे सर्व फल प्राप्त करतो। जो भृगुतीर्थात विधिपूर्वक संन्यास ग्रहण करतो तो मरणोत्तर परम दुर्लभ स्थान प्राप्त करतो। परम दुर्लभ असे स्थान प्राप्त करतो। देवाधिदेवांद्वारा सांगितलेले हे वचन ऐकून भृगु महर्षी प्रसन्न होऊन तिथेच थांबले। श्री शिवशंकर अंतर्धान पावल्यावर ब्राह्मणश्रेष्ठ भृगु महर्षी तिथेच स्वमूर्ती सोडून ब्रह्मलोकात निघून गेलेत। पांडुपुत्र महाराज, या प्रकारे सर्व पापविनाशक भृगुकच्छची उत्पत्ती मी तुम्हाला सांगितली। हे क्षेत्र भगवान श्री शंकराने पुण्यदायी पापविनाशक असल्याचे सांगितले आहे। ब्रह्माचा एक दिवस चतुर्युग सहस्र पूर्ण झाल्यावर स्मरण केला जातो। ब्रह्माचा दिवस आल्यावर युगांची उत्पत्ती होते, पण या क्षेत्राबाबत मी नीट समजू शकलो नाही हे स्वतः शिवशंकराने सांगितले आहे। स्त्री व पुरुषाने भक्तीने हे श्रवण केल्यास तो उत्तम लोक प्राप्त करतो, हे सुद्धा त्यांनीच सांगितले आहे। हे नृपश्रेष्ठ,
देवकुंडात स्नान करून पिंडदानादी उत्तम क्रिया करणाऱ्यास आचार्य अक्षय फल प्राप्त करणारा समजतात. ह्या भृगुकच्छचे विस्तृत वर्णन भक्तिपूर्वक श्रवण करणाऱ्यास निसंशय कोटी तीर्थाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भृगुकच्छ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 182वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.